फलंदाजाचं नाव सांगायचे आहेत. अनिल आणि कल्पेश ही सलामीची जोडी. स्ट्राईक घेतो अनिल. नॉन स्ट्राईक इनला कल्पेश. ऑल द बेस्ट. दुसरा सामना सुरुवात होत आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक तर गोलंदाज प्रवीण. गोलंदाजी मार्कवर. यावेळी पहिलाच फटका आणि बघा बॅकिंग बघा या ठिकाणी. यष्टरक्षक चुकला होता. झेल आता तर उडाला होता. मात्र बॅकिंग करणारा खेळाडू याने अतिशय अचूक टिपलेला आहे झेल. बघा बॅकिंगसाठी नेहमी धावायचं असं ते का आणि कसं उभं राहायचं त्याचा प्रत्यय या ठिकाणी दाखवून झाला. पहिल्याच चेंडूवर पहिला गडी बाद होतोय. धन्यवाद डीजे. आणि दुसरा चेंडू घेऊन येईल. पहिल्याच चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केले आहेत आणि पहिल्याच चेंडूवर गडी बाद होतोय. नक्कीच या ठिकाणी खेमवर्धन पालपेन संघाचा यावेळी मोठा फटका. नक्कीच 6 धावांसाठी. जरी पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला मात्र दुसऱ्या चेंडूवर षटकाराने खातं खोललं जात आहे. धन्यवाद डीजे. आणि पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळी मात्र विचार करायला भाग पडले. पुन्हा एकदा शॉर्ट डिलिव्हरी आणि पुन्हा एकदा आणखी एक षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार स्वप्नीलच्या बॅटमधून. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर चूक झाली होती. त्यानंतर मात्र स्वप्नील आला आणि त्याने लगेच लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केले आहेत. यावेळी मारण्याचा प्रयत्न. यावेळी ऑफ साईडला मिड ऑफच्या वरून मारला फटका. बघूया शतरक्षक त्या ठिकाणी चांगलं शतरक्षण होत आहे. आणि 4 धावा या ठिकाणी. ज्या ठिकाणी फक्त 1 ते 2च धावा होत्या त्या ठिकाणी मात्र मिसफिल्ड होत आहे. आणि नक्कीच 2 धावा एक्स्ट्रा मिळतात म्हणजे एकूण 4 धावा मिळतात. या 4 धावेने संघाची धावसंख्या 16वर पोहोचते. नक्कीच 16 धावा होत आहेत 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा वेगेट करण्याचा प्रयत्न. यावेळी फुटवर्क व्यवस्थित नव्हतं. चेंडू त्यांच्या बॅट आणि पॅटच्या मधून चेंडू निघून जातोय. मात्र निर्धाव जातोय. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल कारण 3 मोठे फटक्यानंतर जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता ना थोडंसं दडपण असतं. मात्र या ठिकाणी स्वतःला सावरताना यावेळी लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. नक्कीच वाईटचा इशारा. अवंतर धावेने आणखीन 1 धाव वाढते. 17वर पोहोचते संघ. यावेळी बिगी. नक्कीच पॉवर प्लेचा फायदा. आणखीन एक मोठा फटका 6 धावांसाठी.
काय खराब गोलंदाजी बघा या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर वाटलं होतं की काहीतरी चांगली गोलंदाजी करणार, कारण पहिल्या चेंडूवर तुम्ही गडीबाद केला. मात्र या ठिकाणी बघा षटक संपते. पहिलं एकूण धावसंख्या 23 झालेलं, फार मोठी धावसंख्या आणि पॉवर प्ले मधली सर्वात मोठी धावसंख्या. कालच्या दिवशी 22चा रेकॉर्ड होता, आज मात्र 23 धावा पटकावल्या गेलेल्या आहेत. मात्र एका षटकात जास्तीत जास्त धावा या कालच्या दिवशी 32 होत्या. प्रथमेश नवीन गोलंदाज, नंबर 2चा गोलंदाज. बघूया काय करतोय, कारण थोडंसं शतरक्षण रिस्ट्रिक्शन आता नाही. शतरक्षणात तर दूरवर असं तुम्ही शतरक्षण ठेवू शकताय. मात्र यावेळी दूरवर फैलावलं शतरक्षण, त्याप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल ती प्रथमेशला. वाईटचा इशारा, कारण ऑप्शनच्या खूप आणि खूपच बाहेरचा चेंडू होता. सुरुवात चांगली होती, मात्र लाईन काहीशी चुकते. लेंथ व्यवस्थित होते, मात्र लाईन चुकते आणि त्याचा प्रत्यय म्हणजे एक अवांतरच्या धावाने संघाची धावसंख्या 24 वर पोहोचते. पुन्हा प्रथमेश पुढचा चेंडू. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिडविकेट रिझनमध्ये, शतरक्षक त्या ठिकाणी बाउन्सने आपल्या हातामध्ये चेंडू पकडतो. एकच धाव मिळते एका धावेने. संघाची धावसंख्या 25. त्या मात्र स्वप्नील येतो स्ट्राईकवर. बघूया या षटकामध्ये कशी काय सुरुवात करतोय. बघा पहिल्या चेंडूवर गडीबाद झाल्यानंतर आल्या आल्या षटकाराने आपले इरादे स्पष्ट केले स्वप्नीलने. बॅक टू बॅक 2 षटकार मारले, त्यानंतर चौकार, आणखीन एक षटकार, अशी फलंदाजी स्वप्नीलच्या बॅटमधून. यावेळी पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू एज घेऊन जातो थर्डमॅन रिझनमध्ये. चेंडू मात्र धाव देत नाही. त्याचं कारण म्हणजे चांगलं शतरक्षण होतं त्या ठिकाणी आणि चेंडू मात्र निर्धाव जातो धावसंख्या 25 असताना. पहिल्याच षटकामध्ये जवळजवळ 23 धावा आलेल्या आहेत. आता मात्र धावसंख्या रोखावी लागेल, ती गोलंदाजांना साथ द्यावी लागेल ती शतरक्षकाने. यावेळी मात्र मोठा फटका आणि 6 धावांसाठी. बघा तुम्ही जर चेंडू जर तुमचा टप्पा चुकला ना तर समोर स्वप्नील काम करून जातोय, कारण स्वप्नीलने आता पण स्वप्नीलचा हा 4था षटकार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हरटेकचा मारा स्वप्नीलसाठी. 4 षटकार आणि 1 चौकार. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. यावेळी शतरक्षक अतिशय चांगला झेल टिपतोय मिड विकेट रिझन मध्ये. मात्र प्रत्येक चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वप्नीलचा यावेळी अंगी येतोय आणि गडी बाद होतोय. धन्यवाद. मंदाबाई शिकलेली नव्हती, मात्र अनुभव चांगला होता त्यांचा, त्याचमुळे मंदाबाईचं गाणं गाजतंय. यावेळी अतिशय सुरेख चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय, खाली राहतोय. चेंडू मात्र निर्धाव जातोय. चांगला कमबॅक म्हणावं लागेल, कारण
2 चेंडू अगोदर षटकार आला होता, त्यानंतर गडी बाद केला. ते स्वप्नीलसारखा जो खतरनाक ठरत होता, अतिशय डोई जर ठरत होता तो समोरच्या संघाला, त्याचा काटा बाहेर काढलेला. तर नक्कीच स्वप्नीलला बाद केलं होतं. यावेळेला हलकासा कट केला चेंडू जाते तर कव्हरच्या दिशेने शॉर्ट कडनं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पूर्वी एक धाव नक्कीच ऋषिकेशच्या बॅटमधून. षटक संपते दुसरं. धावसंख्या झाली आहे ती 32. या षटकामध्ये नक्कीच धावसंख्या थोडीशी थांबलेली आहे, कारण पहिल्या षटकात 23 धावा होत्या. 10 आल्या ना, 9 धावा या षटकात आलेल्या आहेत. धन्यवाद. गोलंदाचं नाव किरण श्रीरंग. एक मिनिट. श्रीअंक 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 श्रेयांक श्रीअंक नवीन नाव आहे. मात्र ते नवीन नाव, नवीन गोलंदाज, काहीतरी वेगळं करावं लागेल. धावसंख्या फार मोठी वाढत चाललेली आहे. 32 धावा झालेल्या आहेत. नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये रोखण्याचा प्रयत्न केला, फक्त 90 धावा दिल्या त्या गोलंदाजाने. मात्र यावेळी सुद्धा तशीच गोलंदाजी करावी लागली. फुलटॉस डिलिव्हरी, चेंडू हवेमध्ये. श्रीअंक नाव दिलं, मी झेल घेतला आणि नक्कीच चांगली सुरुवात केली. मात्र फटका ताणून मारायला हवा, नक्कीच पार होऊ शकला असता, मात्र तसं काही घडत नाही. धन्यवाद. आणि नवीन गेलेला फलंदाज राहुल गेलेला आहे खेळण्यासाठी. आणि या ठिकाणी नक्कीच जोरात मारला असता तर कदाचित षटकार होऊ शकला असता, मात्र व्यवस्थित नव्हता फटका आणि त्याचा प्रत्यय म्हणजे चांगला झेल टिपलेला आहे. यावेळी लेग स्टंपवर फुलटॉस होता आणि बघा बॅक टू बॅक झेल होता. मात्र बघा क्षेत्ररक्षकाची साथ जर नसेल ना तर तुम्ही नक्कीच मागे पडू शकता. आणि तसंच झालंय. कॅच विन मॅच असते, कॅच ड्रॉप, आणि मॅच तुमची थोडी लांब जाते. जेव्हा तुम्ही सीमारेषेवर असताय ना तेव्हा तुमचं जजमेंट असायला हवं चेंडूवर. मात्र या ठिकाणी बरेचसे झेल सुटले जातात या ग्राउंडवर आणि त्याचाच प्रत्यय म्हणजे धावसंख्या वाढते. कारण बघा या ठिकाणी संधी आलेली तुम्हाला धावसंख्या रोखण्याची, मात्र तुम्ही दुसरा झेल घेताना तुम्ही चुकलात आणि या ठिकाणी नक्कीच जीवनदान मिळले. बघूया त्याचा फायदा राहुल कसा काय घेईल. मात्र नक्कीच आणखीन एक फलंदाज समोर. मात्र श्रीअंकची गोलंदाजी बघा, ऑड बॉलिंग आहे, अप्रतिम गोलंदाजी आहे. ठिकाणी चेंडूचा टप्पा बघा, बाहेरून चेंडू आतमध्ये येतोय. मात्र माणसा सुरुवातीला वाटतंय की लेग स्टंपच्या बाहेर निघतोय की काय, मात्र चेंडू नक्कीच पायावर आदळतोय तो फलंदाजाच्या.
अगोदरचा चेंडू सुद्धा जो फुलटॉस होता ना त्यासाठी फलंदाजाला एलिमिनेशन नव्हतं मिळालं, रूम मिळाला नव्हता म्हणून चेंडू व्यवस्थित लागला नव्हता. मात्र त्या ठिकाणी झेल काही टिपू शकले नव्हते. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर इटा वरती मारा, मोठा फटका यावेळी मिस टाइम स्ट्रोक, मात्र तो बाहेर जातोय की काय होय, आणि 6 धावांसाठी. बघा थोडासा चेंडू नक्कीच बाहेर गेला, असं तुम्हाला चेंडू ताणून मारावा लागेल. धन्यवाद डीजे. हवेची साथ आता मिळते, नक्कीच हवा वाढलेली आहे. बघा दुपारनंतर मी तुम्हाला म्हणालो दुपारच्या सत्रामध्ये हवाचा फार वेग वाढतोय आणि त्या ठिकाणी तुमचे फटके सहज जाऊ शकतात. मात्र तुमचा प्रयत्न मोठा असायला हवा. यावेळी एज घेऊन चेंडू जातो फांडले रिजन मध्ये फार वेगाने नक्की 4 धावांसाठी जाय होय, आणि 4 धावा. ओढ बॅटिंग, सुंदर फलंदाजी या ठिकाणी. धन्यवाद डीजे. धाव संख्या 43 वर पोहोचले. बघा झेल सुटल्यानंतर 10 धावा आलेल्या आहेत आणि त्या 2 एकूण 12 धावा आल्यात. नवीन फलंदाज त्या ठिकाणी आला असता, मात्र त्या ठिकाणी तुमची चुकी झाली आणि चुकीला माफी नाही. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला कमबॅक केलं जाते गोलंदाजामार्फत. हीच गोलंदाजी टाकायला हवी होती, मात्र तसं घडत नाही. तिसरं षटक संपतंय. धाव संख्या 43. गडी मात्र बाद झाले ती नक्कीच 3 बाद 43 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. नवीन गोलंदाज, गोलंदाजचं नाव सांग. तू जवळ आहे, आवाज तुझा कमी आहे, झेल चांगला करतो घेतो. निखिल, निखिल येतोय नंबर 4चा गोलंदाज. बघा चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजी नंतर होते. पहिल्या षटकात 23 धावा आल्या होत्या, त्यानंतर 9, एकूण धावसंख्या 32. या षटकामध्ये 11 आला, एकूण धावसंख्या झाली ती 43. 43 धावा झाल्या. आता शेवटचं नक्की स्लॉग ओव्हर आहे, किती धावा जमवले जातात. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो ऑन साईडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. धाव संख्या 44. आपण बघ अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्याच्या धावा यावेळी मारण्याचा प्रयत्न, चेंडू ऑन साईडला, मिसफील्डचा फायदा आणि 4 धावा. बघा त्या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षकानं 2 वेळा चुकी झालेली आहे, चुकीला माफी नाही. या 4 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतो लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा प्लम करतोय,
दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. 50 आणि 50 धावा पूर्ण होत आहेत या डावामध्ये. अप्रतिम अशी फलंदाजी, चांगली फलंदाजी, मात्र अजूनही धावा काढाव्या लागतील. 3 चेंडू शिल्लक आहेत. 50 धावा पूर्ण होत आहेत या ठिकाणी. नक्कीच चांगली फलंदाजी खास करणं कल्पेशकडनं. राहुल त्याला साथ देतोय. शेवटचे 3 चेंडू. धावसंख्या बरोबर 50 झालेली आहे. निखिल गोलंदाजी मार्कवर फुल टॉस वर घेतला चेंडू यावेळी हवेमध्ये आणि बघा आणखीन एक झेल सुटला जातोय. दोन धावा पूर्ण. आणखीन एक झेल सुटले बघा. सोपे झेल, खुलं मैदान आहे, इथे खड्डे नाहीत, काही नाही, मात्र या ठिकाणी झेलताना तुम्ही सहज घेण्याचा प्रयत्न जज करू शकत नाही. 52 धावा होत आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. जवळजवळ 3 ते 4 झेल या डावामध्ये सुटलेले आहेत बघा. आणि त्याचाच पद्धत 2-3 वेळा मिसफील्ड झालेला आहे आणि त्याचा प्रत्यय म्हणजे धावसंख्या 50शी पार झालेली आहे. पुन्हा फुलटॉस डिलिव्हरी यावेळी नक्की वॉड शॉट 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. 58 धावा झाले त्या षटकारणीशी. शेवटचा चेंडू या पहिल्या डावातील. यावेळी मोठा फटका केल्यानंतर कार्पेट डावी चेंडू जातो मिडविकेट रिजन मध्ये. तो षटकार थोडासा प्लम झाला आणि या ठिकाणी शेवटच्या क्षणी चेंडू अडवला जातो. तिसऱ्या धावेची गरज, मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि तिसऱ्याला धावचित होतोय. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 60 आणि जिंकण्यासाठी 61 धावांचं लक्ष. फक्त 24 चेंडू म्हणजेच 4 षटकामध्ये. बघूया कसं काय ते पार केलं जात आहे की रोखलं जात आहे. धन्यवाद.
धन्यवाद डीजे. चला सलामीची जोडी पाठवा, टाइमपास करू नका. लगेच लक्षात घ्या, पहिल्या सामन्यामध्ये जो बाबरवाडी क्रिकेट संघ जिंकलेला आहे त्याच्याबरोबर लगेच या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो लगेच सामना होईल. सर्व संघांनी लक्षात घ्यायचं आहे, लगेच आम्ही सामना खेळवला जातोय. बघा, जो संघ पहिला जिंकले बाबरवाडी क्रिकेट संघ विरुद्ध या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल ना तो त्याच्यासमोर लगेच सामना होईल, याची नोंद घ्यायची आहे. जेणेकरून जो संघ हरेल ना तो नंतर आपल्याकडे जाऊ शकतो, जेणेकरून त्याला अजूनही थांबावं लागणार नाही याची खबरदारी आम्ही घेतलेली आहे. लॉटसुद्धा तसेच टाकलेले आहेत, लक्षात घ्या. याची खबरदारी सर्वांनी कालच्या दिवशीसुद्धा असंच खेळ खेळला गेला होता. मात्र आपली उपस्थिती ही वेळेवर असायला हवी, जेणेकरून जे बघा शेवटचा सामना आहे ना तो जास्तीत जास्त षटकांचा खेळवावा लागला पाहिजे. कालच्या दिवशी सेमीफायनल फक्त 2 षटकांचा होता, अंधार पडला होता. शेवटच्या षटकामध्ये 16 धावांची गरज होती, 3 चेंडू डॉट गेले होते. 3 चेंडूमध्ये 16 धावांची गरज असताना शेवटच्या 3 चेंडूवर अंधारामध्ये 3 षटकार आले होते. फार कमी असे खेळाडू असतात त्याच्यामध्ये ती कुवत असते. कालच्या दिवशी तो होता ते बघितलं होतं नक्कीच. कोण पाटील होता तो? जय हनुमान कासारडे संघाचा खेळाडू होता. नक्कीच त्याने ते कामगिरी करून दाखवली होती. अप्रतिम फलंदाजी, समोरच्या संघाला सुद्धा वाटलं नव्हतं की असं काही घडेल. मात्र तो पहिल्यापासून तो खेळाडू नक्कीच चांगलं खेळ करत होता आणि त्याच्या जोरावर त्या फलंदाजाने आपला सामना आपल्या बाजूने झुकवला होता. कधी केव्हाही काही घडू शकतं, असं हे क्रिकेट म्हणून सर्वांना प्यारा आहे आणि तेच कालच्या दिवशी घडलं. ते शेवटच्या 3 चेंडूवर सर्व काही चित्र पालटलं होतं. कल्पेश गोलंदाजी मार्गावर पहिलं षटक घेऊन येईल. जिंकण्यासाठी 61 धावांचं लक्ष्य. फलंदाजी नावं सांगा. प्रथमेश, पहिला चेंडू वाईटच्या रूपाने. कल्पेशच्या गोलंदाजीवर पहिला चेंडू वाईटच्या रूपाने. नक्कीच अवांतराने सुरुवात झाली. प्रथमेश आणि प्रवीण ही सलामीची जोडी खेळण्यासाठी नक्कीच तो कालचा फलंदाज होता भार्गव पाटील. अप्रतिम फलंदाजी, ज्याने पहिल्या सामन्यापासून अष्टपैलू तो दाखवलं होतं, तोच खेळाडू कालच्या दिवशी शेवटच्या 3 चेंडूवर 3 षटकार. आणि या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ रिझनमध्ये. मात्र थ्रो काहीसा ओव्हर होत आहे आणि 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या 3 वर पोहोचते. कालच्या दिवशी 7:05 झाले असताना ते 3 षटकार आले होते. लक्षात घ्या, कालोखामध्ये पण कसे फटके मारायची त्याची कुवत त्या फलंदाजामुळे होती. बरेचसे त्याच्या अगोदर फलंदाज होते ते अपयशी ठरले होते. मात्र त्या ठिकाणी अशी वेळ येणार नाही ही मात्र खबरदारी सर्व खेळाडू घ्या. यावेळी मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक काय करतोय आणि हे बघा आणखीन एक झेल सुटला जातोय. कॅच विन मॅच, कॅच ड्रॉप, मॅच ड्रॉप. बघूया तसं घडतंय काय. संघाला सुद्धा गरज आहे ते समोरच्या, कारण मोठी धावसंख्या आहे ती पार करायची. जीवनदानाची बघा नशिबाची साथ सुद्धा असावी लागते. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 5 वर पोचते. बघा अजूनपर्यंत तरी फलंदाजाला नशिबाची साथ आहे. या ठिकाणी सोपा झेल त्या ठिकाणी सुटला जातोय. काहीसं दडपण असतं क्षेत्ररक्षणावर. नक्कीच जेव्हा मोठे असे सोपे झेल असतो ते कठीण झेल. बरेच वेळा असं होतं की कठीण झेल टिपले जातात, कारण त्याला माहिती आहे हा झेल घेतला तर माझं नावही होईल, संघ येईल. त्यामुळे तो प्रयत्न करतोय. झेल सुटला तरी समोरचे खेळाडू म्हणतील का हा बाबा प्रयत्न चांगला केला होता. मात्र यावेळी जेव्हा सोपा झेल असतो ना तेव्हा दडपण असतं, कारण तो झेल टिपायचा असतो, मिळेल की नाही. आणि त्याच प्रयत्नामध्ये या ठिकाणी एक सोपा झेल सुटला जातो, एक जीवनदान मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी नक्कीच पुन्हा एकदा खेळाडू एकच काढलेला तो डावऱ्याचा जो फलंदाज गेला तिथे 4 धावा झाले. हां बॅट्समन बदलला ना, लेफ्टी गेलाय बघ. एकूण धावसंख्या 4 झाल्या. माफ करा, मगाशी एकच धाव आली होती. मात्र प्रवीण आहे स्ट्राईकवर आता. मात्र
जवळून एक धाव घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू डॉट जातोय. बघा तुम्ही चेस करताना नशिबाची साथ सुद्धा होती, मात्र जर प्रयत्न जर तुमचे 100% नसतील ना, तर तुम्ही नक्कीच मागे येऊ शकता आणि तेच घडताना दिसतंय. आता तुम्ही नक्कीच गोलंदाजाचं श्रेय हिरावू शकत नाही त्या ठिकाणी. चांगलीच गोलंदाजी, चांगलं कमबॅक केलं जात आहे. झेल सुटला होता, थोडंसं आत्मविश्वास कमी होतो, मात्र तसं काही घडू दिलं नाही ते गोलंदाज प्रथमेशने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कल्पेशने, माफ करा, यावेळी कल्पेश. सुंदर गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी कल्पेशची या ठिकाणी होताना दिसतंय. मात्र प्रथमेश आणि प्रवीणला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. या ठिकाणी बरेचसे डॉट चेंडू खेळतोय प्रवीण. यावेळी लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू, वाईटचा इशारा, आणखीन एक धाव. तर मात्र धावसंख्या 5 वर पोहोचते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी करावी लागेल. यावेळी मात्र फुलटॉस डिलिव्हरी, कोणी शतरक्षक त्या ठिकाणी नाही आणि त्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न. बघूया 4 की 6, 4 धावांसाठी आणि याच फटक्यांची गरज आहे. आणि प्रवीणही वाट पाहत होता की कधी खराब चेंडू पडतोय आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या 9 वर पोचते. पहिलं षटक संपतंय, एक बाद बिनबाद 9 धावा. धूल कोण उडवत आहे? मुलांना विनंती. कोणाला? अनिल येतोय, नंबर 2चा गोलंदाज. नंबर 2चा गोलंदाज अनिल गोलंदाजी मार्कवर येतोय. बघूया कशी काय सुरुवात करतो. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या त्या पॉवर प्लेच्या. मात्र धावसंख्या मोठी धावसंख्या आहे, तुम्हाला जास्त धावा करावे लागतील प्रत्येक षटकामध्ये. बघा मागच्या डावामध्ये पहिल्या षटकात 23 आल्या, त्यानंतर 9, 11 आणि कमी अशी धावसंख्या आली होती. मात्र यावेळी तुम्हाला यावेळी मोठा फटका बघूया त्या ठिकाणी आणि 6 धावांसाठी स्क्वेअर लेगच्या वरून मारलेला षटकार आणि याच फटक्यांची गरज आहे. या 6 धाव्याने संघाची धावसंख्या 15 वर पोहोचते.
धन्यवाद डीजे सुमधुर संगीत. आपण बघतोय लग्नांची आणि काही गीतं. यावेळी पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, मात्र सतरक्षक त्या ठिकाणी वॉड कॅच. बघा फलंदाजाने चुकी केली या ठिकाणी. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न, गॅप शोधायला गेला, मात्र या ठिकाणी यावेळी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी चुकी केली. बघा या ठिकाणी जेल पकडण्यापेक्षा जेल सुटले जास्त जात आहेत. आज दुसरा जेल या ठिकाणी सुटला जातोय. या ठिकाणी बॅट चेंज करण्याला बघतोय तो नक्कीच फलंदाज, आणि संघाला एक गरज आहे मोठ्या फटक्यांची. धावसंख्या 17वर पोहोचते. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर अनिल, चांगली गोलंदाजी, मात्र क्षेत्ररक्षकाची त्याला साथ मिळत नाही बघा या ठिकाणी. मात्र स्क्वेअर लेगचा जो झेल होता ना तो अप्रतिम होता. पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये फटका, हा नक्कीच 4 धावांसाठी हा चौकार आहे. कारण वन बाउन्स चौकार आहे. जरी आमचे गडी बाद झाले मात्र आम्ही इरादे स्पष्ट केले, धावसंख्या आम्हाला पार करायची आहे. एकवीस धावा झाल्यात. यावेळी मारण्याचा प्रयत्न, चेंडू ओव्हर थ्रो होता होता वाचलेला आहे. एक धाव मिळते एका धावेने. संघाची धावसंख्या 22. मात्र धावसंख्या तुम्हाला मोठेच फटके खेळावे लागतील कारण 61 धावा जिंकण्यासाठी आहेत बघा. आणि तोच प्रयत्न दोन्ही बॅटरकडनं होतोय. बॅट्समन चांगली फलंदाजी करतोय, मात्र या ठिकाणी साथ सुद्धा 2 वेळा भेटली ती नक्कीच क्षेत्ररक्षकाची, कारण 2 झेल सुटल्यात. मात्र जो फलंदाज या ठिकाणी हवी चौकार आला, 1 बाउन्स झाला. 6 नको लिहू बाबा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अजूनही 2 चेंडू हाताळायच्या त्या षटकातील. धाव संख्या झाली ती 22. यावेळी आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, काटपे ड्राईव्ह, चेंडू जातो स्क्वेअर लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळतोय. एका धावेने संघाची धाव संख्या वाढते, ती 23 वर पोहोचते. तेवीस धावा झालेल्या आहेत. 23. ऋषिकेश येथे उंच पुरासा खेळाडू. ऋषिकेश गोलंदाजी मार्कवर.
अजूनही 38 धावांची गरज आहे 2 षटकांमध्ये. मोठा फटका केल्याचा प्रयत्न, चेंडू जातो स्क्वेअर लेग रिझनमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, एकच धाव मिळते. मात्र एकेरी दुहेरी धावसंख्येने धावसंख्या पार होणार आहे. लक्षात घ्या, तुम्हाला मोठे फटके खेळावेच लागतील. अजूनही 37 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 11. बघा, मोठे पट्टे 11 चेंडू शिल्लक, 11 66. 66 धावाही होऊ शकतात, 11 44 धावाही होऊ शकतात. मात्र एकेरी दुहेरी धावसंख्या काढली ना तर तुम्ही मागे पडणार, कारण 3.5 धावा प्रत्येक चेंडू मागे आहेत. म्हणजे तुम्हाला चौकार षटकारच मारावे लागतील. एकच धाव, एका धावेने संघाची धावसंख्या. म्हणून जेव्हा आपण प्रथम क्षेत्ररक्षण करतोय ना तेव्हा समोरच्या संघाला रोखायचं असतं. मात्र या ठिकाणी अतिशय चांगला खेळ केला होता. जे षटकार चौकार ठोकले गेले होते ना त्याच जोरावर त्या संघाने 60 धावा पटकावल्या आणि 61 धावांचं उद्दिष्ट समोर. यावेळी कोणी क्षेत्ररक्षक नव्हतं त्या ठिकाणी. नक्की 4 धावांसाठी, या 4 धावेने संघाची धावसंख्या वाढते. 29 धावा होत आहेत. मात्र हेच फटक्यांची गरज आहे. जास्त करून जास्त तुम्हाला 6 मारावे लागतील, षटकार जास्त मारावे लागतील, कारण षटकाराने 2 धावा चेंडूपेक्षा जास्त येतात. जी तुम्हाला 4 धावांची सरसरी आहे ना प्रत्येक चेंडू मागे, ती षटकाराने वाढते. जे मध्ये तुमचे डॉट, एक धाव गेले, जे तुमचे झेल गेले त्यामुळे तुम्ही थोडेसे पाठी आले. जे तुम्ही ड्रॉप झेल केले पहिल्या डावामध्ये आणि जे खराब गोलंदाजी केली ना तोच प्रत्यय. फुलटॉस डिलिव्हरी, यावेळी नक्की 6 धावांसाठी वॉड शॉट आणि याच फटक्यांची गरज आहे. आणि डावराताचा फलंदाजाने ती करामत करावी लागेल. कालच्या दिवशी तेच घडलं होतं. धावसंख्या 35. तर मात्र ऋषिकेशला विचार करावा भाग पडतंय. 2 चेंडूवर 2 मोठे फटके आलेत. नोचा इशारा या ठिकाणी. नोचा इशारा. बघा, या ठिकाणी फ्री हिट नाही आहे. मात्र तुम्ही 1+1 2 धावा घ्यायलाच पाहिजे होत्या. मात्र एकच धाव मिळते. धाव काढली गेली नव्हते, कारण फटकेबाजी करायची आहे ती डावऱ्याच्या फलंदाजाला. बघा, आता नोचा काही फायदाच झालेला नाही. तुम्ही जी एक्स्ट्रा धाव, बघा स्ट्राईक रोटेट करायलाच हवी. समोरच्या संघावर, समोरच्या फलंदाजावर सुद्धा तुम्हाला विश्वास दाखवावाच लागेल. आता तसं काही घडलं नव्हतं. स्ट्राईक आपल्याकडे घेण्याच्या याच्यातून त्यांनी एक धाव काढली नव्हती. कधी कधी एका धावेसाठी सुद्धा सामना जातोय. आणि या ठिकाणी आणखीन एक बिग शॉट आणि हा षटकार, आणि या षटकाराची गरज आहे. धावा किती? 42 धावा झालेत. 42. 42 धावा, 6 बॉल 18 धावांची गरज. माफ करा, 6 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 6 मध्ये 19 धावांची गरज आहे. 61 धावांचं लक्ष आहे.
धन्यवाद डीजे. नवीन गोलंदाज सर्वेश, अतिशय महत्वाचं षटक आहे. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. 42 धावा झालेत, जिंकण्यासाठी 61 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 19 धावा. कालच्या दिवशी 3 चेंडूत 22 धावा आल्या होत्या. 3 चेंडूत 18 धावा आल्या होत्या शेवटच्या. नक्कीच या ठिकाणी स्ट्राईक घ्यावा लागतोय तो डावऱ्याचा फलंदाज. गडी बाद होत आहे बघा. तुमचा एक एक चेंडू महत्वाचा असतो. जेव्हा तुम्ही 6 चेंडूमध्ये 19 धावा काढायचे असतात ना, त्यावेळी तुम्ही नक्कीच शेवटचे 5 चेंडू 19 धावा. डावऱ्याचा फलंदाजाला करामत करावी लागेल. कालच्या दिवशी आपण पाहिलं होतं दीपेन होता, नक्कीच भार्गव पाटील हे डावऱ्याचे फलंदाज. त्यांनी कमाल केली होती. अख्ख्या दिवशी त्यांनी षटकारांचा पाऊस पाडला होता. आणि कालच्या दिवशी शेवटचे ते 7:05 3 षटकार. कोण विसरेल ते कालोखामधले 3 षटकार. कोणी विचारी सुद्धा केला नव्हता, कारण कालोख पडला होता. पहिले 3 चेंडूमध्ये जास्त धावाच नव्हत्या, मला वाटते डॉट गेले होते. मात्र शेवटच्या 3 चेंडूमध्ये 16 धावांची गरज होईल याची कोणालाही गॅरंटी नव्हती. मात्र काही कसे खेळाडू असतात की नाही मला मारायचं आहे, मी करणार, आणि तेच करून दाखवलं ते नक्कीच भार्गव पाटीलने. आणि 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले आणि संघाला विजयी केलं होतं. यावेळी मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये. मात्र बघूया, एक धाव घेतले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. प्रणव आउट झालेला आहे. आता स्ट्राईक पुन्हा एकदा आपल्याकडे ठेवलेत. मात्र मोठे फटके मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक झाला होता. झेल मात्र टिपला गेला नव्हता. मात्र धावची संधी होती. मात्र या ठिकाणी बघतोय बघा, जो चांगला फलंदाज असतो ना, तो स्ट्राईकच्या नादामध्ये समोरच्या खेळाडूला आपलं बलिदान द्यावं लागतं, आणि तेच घडतं या ठिकाणी. मात्र अजूनही त्याच्यामध्ये संधी आहे या ठिकाणी. नक्कीच 4 चेंडू आहेत आणि 18 धावांची गरज. 4 मध्ये 18. 4 मध्ये तुम्हाला 3 मोठे फटके खेळावे लागतील. शैलेश फलंदाजासाठी येतोय. मला वाटतं या ठिकाणी आमचा संघ येताना दिसतोय. सन्मान चिन्ह मात्र नक्कीच आणलं असेल त्यांनी. होय, या ठिकाणी पराभूत होऊन होतं, काय हरकत नाही. आपली टुर्नामेंटसाठी मदत होईल. या ठिकाणी गरज आहे माणसांची सुद्धा. आमचा स्कोरर कुठे आहे? दुसरा स्कोरर, आमचा कालचा स्कोरर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 4 चेंडू आणि 18 धावांची गरज. मोठा फटका. ओ, 4 धावांसाठी नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 3 मध्ये 14. 3 मध्ये 14. 3 चेंडू आणि 14 धावा. जर हा षटकार आला सर ना, तर थोडी जसं अजून रंगत वाढली असते. बघा, सुरुवातीला जे तुम्ही कमी धावा काढताय ना, त्या शेवटी माग पडतात. सामना कधी येऊ शकतो, तुम्ही IPL बघताय, शेवटच्या क्षणी 7व्या 8व्या फलंदाज सुद्धा चांगले षटकार मारतात. मात्र तुम्हाला त्यासाठी सुरुवात चांगली करून द्यावी लागते. यावेळी सुद्धा फटका आणि जेल. बघा, बॅड लक म्हणावं लागेल. वाटलं होतं का षटकार, मात्र ताणून मारला नव्हता. बघा, जो जोर असायला हवा ना,
जे वेस्ट इंडिजचे खेळाडू करतात बघा, टायमिंग तुमचं चांगलं होतं, मात्र जो तुमचं ती नजाकत जे ताकद पाहिजे होती ना ती या फटक्यामध्ये नव्हती. नवीन फलंदाज स्वप्नील खेळण्यासाठी गेला आहे, मात्र आशा मदार होती ते डावऱ्यात त्याचा फलंदाकडे. फलंदाजी करताना नक्कीच थोडंसं ताकद लावली असते ना तर हा षटकार होता, मात्र बॅड लक म्हणावं लागेल की शतरक्षक होता ना त्याच्या समोरच हा झेल होता आहे आणि अचूक झेल टिपलाय बघा. शतरक्षक काही कसे असतात ना, दडपण जुगारून ते शतरक्षण करत असतात. 100% प्रयत्न आणि त्या ठिकाणी नक्की यशस्वी झाला, कारण संघाला गरज आहे ना, कारण षटकार जर गेला असता ना तर नक्कीच गोलंदाजावर सुद्धा दडपण आलं असतं. बाबरवाडी संघाचे कर्णधार या, टॉससाठी यायचं आहे. बाबरवाडी संघाचे कर्णधार या. लेग स्टंप सोडून जाणार चेंडू, वाईटचा इशारा. आणखीन एक डावराताचा फलंदाज त्या ठिकाणी गेलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 48. हो, ऑर्डर डिलिव्हरी. सुरेख चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतो, खाली राहतोय. एक धाव. तर मात्र शेवटचा चेंडू असेल या डावातील. काहीसे औपचारिकता आहे बघा ना, डावराचा फलंदाज जो बाद झाला ना प्रवीण, 3 चौकार 2 षटकार ठोकले होते, मात्र जो मोठा फटका येत होता तो जर आला असता ना तर रंगत आली असते, मात्र तसं काही घडलं नव्हतं. बॅड लक म्हणावं लागेल. याचं कारण म्हणजे त्यांच्या खेळाडूंनी जे झेल सोडले ना तेच त्यांना मागणे पडले आणि या स्पर्धेतून ते बाद होत आहेत. आपलं सन्मान चिन्ह मात्र घेऊन जायचं, या स्पर्धेची आठवण म्हणून तुम्ही सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. खेमवर्धन पालपेल संघाचे कर्णधार या. टॉससाठी लगेच सामना आपला खेळवण्यात येईल. खेमवर्धन संघाचे कर्णधार या. टीम मीटिंग नंतर घ्यायला पाहिजे, मात्र बाहेर येऊन घेतली तरी चालेल, ग्राउंडवर घ्यायची काही गरज नाही. लगेच सामना खेळवायचा आहे आम्हाला.